समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धरात्म्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. आज आषाढ वद्य द्वादशी शके 1945, शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023. भारताचं चंद्रयान आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्याने चंद्राकडे झेप घेतलेली आहे. मागच्या वेळेस काही चुका झाल्या असं सायंटिस्टचं जसं म्हणणं आहे इस्रोच्या, त्या आता पुन्हा होऊ नयेत या दृष्टीने आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा सगळे सायंटिस्ट मिळून काल तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते आणि त्याच ठिकाणी तोच आशीर्वाद मागितला की आता आमचं हे जे अभियान आहे ते पूर्णपणे यशस्वी व्हावं. म्हणजे विज्ञानाने जरी एवढी प्रगती केली तरी ते विज्ञान, कारण त्याच वैज्ञानिकांच्या मनामध्ये हा जो विषय आहे संशोधनाचा आणि त्याची पूर्तता जी आहे की हे सर्व भगवंताच्या इच्छेवर अवलंबून असते, हे त्यांच्या मनामध्ये आणि त्या आपल्या सगळ्या संस्कृतीमध्येच असं पक्की धारणा आहे की भगवंताच्या कृपेशिवाय या ठिकाणी कुठलंही काम होत नाही. त्यामुळे आधी भगवंताला शरण जाणं हे फार महत्त्वाचं आहे, हे दाखवणारा हा एक योग आहे. काल ही सर्व मंडळी त्या ठिकाणी सोहळ्यामध्ये जाऊन तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन आली आणि त्याप्रमाणे आज बरोबर 2:35 ते यान जे आहे ते उडालेलं आहे. या सगळ्या भारतीयवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आता आपण आपल्या या आजच्या समास म्हणतो आपण, आजच्या अध्यायाकडे, स्कंद आणि अध्याय, समास म्हणायची सवय श्री ग्रंथराज दासबोधामुळे घडली. आता आपण अगोदर श्री भगवानुवाच, चतुश्लोकी भागवताचे श्लोक म्हणूया. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः.
यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टानि प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्। गोपाल कृष्ण भगवान की जय। चतुर्थ स्कंद अवतरणिका। स्वयंभुव मनोकन्यका झाल्या विश्ववंशावळिका प्रथमोध्यायनिका चतुर्थस्कंदी तयाचा। द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती। तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव। सतीचा अग्निप्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास। वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्षवध पंचमोध्यायी। ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीती शिवाशी ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी। अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन। नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण। उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण ते वर्णन दशमोध्यायी। स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश युद्धबंध एकादशोध्यायास। कुबेर वरदान ध्रुवास विष्णुपदप्राप्ती द्वादशाशी। ध्रुववंश वर्णन अंगचरित्र। त्रयोदशी कथा पवित्र। चतुर्दशी वेन विचित्र जन्मला नष्टात्मा। राजा पृथ्वीचे निर्माण। राज्याभिषेक पंचदशी छान। पृथ्वीशी स्थविती बंदीजन षोडशोध्यायी। पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती सप्तदशोध्यायी कथाती। पृथ्वी दोहन अष्टादशोध्यायाप्रती 19 शताश्वमेध। पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन ते 20व्यात निरूपण प्रजेशी उपदेश 21। सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22। तप परलोक गमन 23। महाराज पृथूचे वंशविस्तार पृथ्वीचा प्रचेताशी बोध रुद्राचा 24वा अध्याय त्याचा। पुरंजनोपाख्यान 25। पुरंजन गेला शिकारीशी राणी क्रुद्ध झाली 26। चंडवेग धावला लढाईशी 27। कालकन्या कथा। पुरंजन स्त्रीरूप झाला अविज्ञातोपदेशे उद्धरला। कथाभाग हा 28 केला निवेदन। तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे। प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान। प्रचेताशी नारदोपदेश परमपदप्राप्ती तयास 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे। आता आपण स्कंद 4 अध्याय 10 हा आज पाहणार आहोत। यक्षांकडून उत्तमाचा वध आणि ध्रुवाचे यक्षांबरोबरचे युद्ध असा हा अध्याय आजचा। मागच्या ह्याच्यात आपण पाहिलं की ध्रुवाचा राज्याभिषेक वर्णन झालं। ध्रुवाचं स्वागत झालं, राज्याभिषेक झाला। ध्रुवाला भगवंतानी 5 वर्षाचा ध्रुव असणारा तो 18 वर्षाचा भगवंताच्या कृपेने झाला आणि तो 18 वर्षाचा झाल्यामुळे सगळ्या लोकांनी त्याला हा तरुणाचा राजा आपल्याला मिळत आहे याचा आनंद व्यक्त केला। नाही तर 5 वर्षाचा असता तर 5 वर्षाचा राजा मग त्याला काय समजतं। आज जसं आपण म्हणतो तशा गोष्टी झाल्या असत्या म्हणून भगवंताची कृपा झाली आणि 18 वर्ष हे त्या ध्रुवांचं आयुष्य जे आहे ते 18 वर्षाचं झालं आणि राजा म्हणून त्या ठिकाणी ते बसले आणि विरक्ती धारण करून संसारामधून विरक्त होऊन तो उत्तानपाद राजा हा संसारातून विरक्त झाला आणि आत्मस्वरूपाचे चिंतन करीत तो निघून गेला। आजचा अध्याय यक्षाकडून उत्तमाचा वध आणि ध्रुवाचे यक्षाबरोबर युद्ध। आपल्याला माहिती आहे उत्तम जो आहे तो सुरुचीचा मुलगा आणि सुनीतीचा मुलगा म्हणजे ध्रुव हे दोघे उत्तानपाद राजा यांचे 2 पुत्र आहेत। त्यापूर्वी आपल्याला माहिती आहे मनु शतरूपा त्यानंतर मग सगळे प्रियव्रत उत्तानपाद प्रसूती आकृती देवहूती हे सगळे बहीण भाऊ आणि त्या उत्तानपादाचा मुलगा ध्रुव आणि हा उत्तम। प्रजापतेर्दुहितरं शिशुमारस्य वै ध्रुवः उपयेमे भ्रमीं नाम तत्सुतो कल्पवत्सरो। तत्सुतो कल्पवत्सरो वत्सरो शब्द या ठिकाणी आहे। आमच्या संस्कृतच्या व्याकरणाप्रमाणे वत्सरो म्हणजे रामः रामो रामाः
जेव्हा द्विवचन असतं तेव्हा रामौ त्याप्रमाणे येते तत्सुतौ आणि वत्सरौ हे शब्द आलेले आहेत की दोन असल्यामुळे हा वत्सरौ शब्द त्या ठिकाणी आला. प्रजापती शिशुमार हे जे प्रजापती होते त्यांची कन्या भ्रमी हिच्याशी ध्रुवाचा विवाह झाला आणि त्यांना त्या भ्रमीच्या पोटी कल्प आणि वत्सर ही दोन मुले झाली. दुसऱ्या श्लोकामध्ये दुसऱ्या पत्नीचं वर्णन येतं. ईला यामपि भार्यायां वायोपुत्र्यां महाबलः पुत्रम उत्कलम नामानं योषित रत्नम अजीजनत. म्हणजे महाबली ध्रुवाची दुसरी पत्नी जी आहे तिचं नाव होतं ईला. ही ईला ही वायुदेवाची पुत्री होती आणि या इलेशी ध्रुवाचं लग्न झालं आणि तिच्यापासून मग उत्कल आणि एक कन्यारत्न जन्माला आले. ही संस्कृत भाषा मी ज्यांच्याकडून शिकत आहे ते आमचे प्राचार्य श्री अतुलजी तरटे सर यांना काल मी मेसेज दिला होता. यामधला एक शब्द जो आहे योषित रत्नम अजीजनत. तर योषितचा अर्थ काय म्हणून मी त्यांना मेसेज दिला. त्यांचं लगेच उत्तर पण आलं. योषित म्हणजे कन्या, योषित रत्न म्हणजे कन्यारत्न. योषितचे अनेक अर्थ दिलेले आहेत, गुगलमध्ये सुद्धा आहेत. पत्नी, स्त्री, कन्यारत्न, महिला असे अर्थ या ठिकाणी आहेत. योषित म्हणजे या ठिकाणी मुलगी म्हणजे कन्यारत्न प्राप्त झाले. कोणापासून तर ईलापासून. आता उत्तम जो आहे हा सुरुचीचा मुलगा जो आहे तो मात्र अविवाहित होता. उत्तमस कृतोद्बाहो मृगायां बलीयसा हत पुण्य जनेनाद्रौ तन्मातास्य गतिम गता. हा उत्तम जो आहे तो शिकारीसाठी वनामध्ये गेला आणि तेव्हा एका यक्षाकडून या उत्तमाचा वध झाला. उत्तम मारला गेला. आता ही बातमी साहजिकच ध्रुवाच्याकडे आली. ध्रुवाला खूप क्रोध आला आणि क्रोध, शोक, संतप्त असा झाला तो आणि त्यामुळे दुसऱ्या क्षणी त्यांनी आपला रथ सज्ज केला, सारथी घेतला आणि शस्त्रास्त्रांचा साठा घेऊन ध्रुव हे यक्षाच्या देशामध्ये गेले. आता यक्षाचा देश हे जे सांगितलं याचा अर्थ हिमालयाकडचा हा भाग आहे. आता पुढच्या याच्यामध्ये येतं की उत्तर दिशेकडे जाऊन हिमालयातल्या घाटीतील यक्षाने भरलेली अलकापुरी त्याने पाहिली ध्रुवाने आपल्या सगळ्या ह्या बरोबर शस्त्रास्त्र घेऊन. आणि ती अलकापुरी म्हणजे तेथे अनेक प्रकारची भूत, प्रेत, पिशाच, रुद्राचे गण म्हणजे महादेवांचे शिष्य असे सगळे त्या ठिकाणी राहत होते. दद्मौ शंखम बृहद्बाहू खम दिशश्चानून आदयन येनोद्विग्न दृशाः क्षत्त रूपदेव्योत्र सन्मृशम. तिथे पोचल्यावर बृहद्बाहू म्हणजे अजानबाहू असणाऱ्या, महाबाहू असणाऱ्या, शक्तिसंपन्न अशा ध्रुवाने आपला शंख फुंकला आणि त्यामुळे सगळ्या दिशा आणि आकाश हे दुमदुमून गेलं. या शंखाच्या बाबतीमध्ये आपल्या भगवद्गीतेमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये काही श्लोक आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवण्यासारखे आहेत. तस्य संजयन हर्षन कुरुवृद्ध पितामहः सिंहनादम विनोद्योचे शंखन दद्मौ प्रतापवान पांचजन्यम ऋषिकेश देवदत्तम धनंजय. आणि भीमाचा शंख म्हणजे पौंड्र आणि अनंत विजय हा शंख जो आहे तो युधिष्ठिराचा होता. नकुलाचा सुघोष मणिपुष्पकू म्हणजे नकुल आणि सहदेवांच्या शंखाचीही नावं दिली आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी ध्रुवाने हा शंख फुंकला आणि त्या शंखाचा ध्वनी जो झाला तो गीतेच्या भाषेमध्ये सांगायचं हृदयाने विदारयत. हा ध्वनी ज्यांनी ऐकला त्यांचे हृदय विदीर्ण झाले. ते सैरभीर पळू लागले. आता त्यांना स्वतःच्या जीवाची भीती वाटू लागली त्या एका नुसत्या शंखाच्या आवाजाने. आणि मग तो जो आवाज होता तो त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे अलकापुरीमध्ये असणाऱ्या यक्षवीरांना सहन झाला नाही आणि ते सुद्धा आपापली निरनिराळी शस्त्रे घेऊन बाहेर पडली. आता या सगळ्या ठिकाणी किंवा अध्यात्माच्या अनेक ग्रंथामध्ये दोन भाग येतात. एक शस्त्र आणि दुसरं म्हणजे अस्त्र. यातला एक फरक आपण नेहमीसाठी लक्षात ठेवायचा. शस्त्र म्हणजे तलवार, ढाल हे जे आहे त्याला शस्त्र म्हणतात आणि अस्त्र म्हणजे ज्याचं आपल्याला आवाहन करावं लागतं. आपण भाग्यवान आहोत. रामायण महाभारतासारखे पूर्ण धारावाहिक आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी आपण पाहतो ते आपले हात उंचवतात आणि मनामध्ये
स्मरण करतात आणि ते आपल्या देवतेला स्मरण करतात आणि ती देवता त्यांच्या हातामध्ये ते अस्त्र प्रगट करून देते. त्याला म्हणायचं अस्त्र. शस्त्र आणि अस्त्र. ब्रह्मास्त्र आहे, अशा अनेक प्रकारचे अस्त्र जी आहेत ती दिलेली आहेत. तर यामध्ये हे जे अस्त्र आहेत ते त्यांच्याकडून ते सगळं शस्त्रास्त्रे घेऊन निघाली ती सगळे नगराच्या बाहेर आणि ही सगळी मंडळी ध्रुवावर तुटून पडली. सताना पततो वीर उग्रधन्वा महारथः एकैकं युगपत् सर्वान् अहन बाणे स्त्रीभिः. म्हणजे असं एवढ्या सगळ्यांना पाहिल्यानंतर महारथी आणि प्रचंड असा धनुष्य घेतलेल्या ध्रुवाने त्या अस्त्राचं आवाहन केलं आणि त्यांच्या आवाहनाप्रमाणे एक जरी बाण सोडला तरी त्याचे पुढे 3-3 बाण झाले आणि शत्रू सैन्याच्या म्हणजे ह्या यक्षांच्या सैन्याच्या प्रत्येक सैनिकाच्या डोक्याला ते 3-3 बाण लागले कपाळाला. म्हणजे जेव्हा कारण कपाळ शब्द या ठिकाणी ललाटाग्नैस्तैरिषी शुभी सर्व एवही. ललाट म्हणजे कपाळ. कपाळाला असे 3-3 बाण लागले. तेव्हा त्यांची खात्री पटली की आता आपण निश्चितपणे मरणार आहोत. आणि त्याने त्या ध्रुवाच्या म्हणजे शत्रू असूनही ध्रुवाच्या पराक्रमाची प्रशंसा केली. आणि नंतर देतात की जसा सर्प कोणाच्या पायाचा आघात सहन करत नाही. काल परवा मी सांगितलं सापाला जे आहे ते दिसत नाही, पण आपण चालत असलो तर त्या ध्वनीचं तो लगेच लक्षात येते आणि साप त्याप्रमाणे आपल्या काय आपण म्हणतो स्ट्रॅटजी संरक्षण करण्यासाठी जे करायचं ते करतो. त्याचप्रमाणे हा ध्रुवाचा पराक्रम सहन न झाल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या त्या सगळ्या यक्षांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. ध्रुवानी एका बाणाने 3-3 बाण निर्माण केले. आता यक्ष जे आहेत हे तर मायावीच आहेत आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्या बाणामधून 6-6 बाण सोडले. या ठिकाणी दिलेलं आहे मुद्दाम त्या गोष्टी. द्विगुणम प्रचिकीर्षव म्हणजे दुप्पट. द्विगुणम म्हणजे याचे 3-3 होतं त्यामुळे 6-6 बाण सोडले. आणि यक्षाची संख्या किती होती ते सुद्धा दिले आहे. यक्षांची संख्या 1,30,000 एवढी होती. त्याने ध्रुवाचा बदला घेण्यासाठी रथ आणि सगळं साहित्य बरोबर घेतलं. त्या साहित्यातले नावंसुद्धा दिलेली आहेत. परिग, खड्ग, प्रास, त्रिशूळ, फरशी, शक्ती, वृष्टी, भृशुंडी अशा टोकदार बाणांचा वर्षाव सुरू केला. हा बाणांचा वर्षाव असा होता की सगळं आकाश त्यामध्ये झाकलं गेलं. ज्याप्रमाणे आपण जर आपल्या श्रेष्ठ गंगाधर स्वामींचं चरित्र वाचलं असेल त्या चरित्रामध्ये असाच उल्लेख येतो. श्रेष्ठ गंगाधर स्वामींचे शिष्य होते दक्षिणगीर गोसावी. त्यांना पकडण्यासाठी मुसलमानांचा एक अधिकारी आला होता जाम समर्थमध्ये आणि तो अधिकारी त्यांना घेऊन जाणार होता. आणि यांची ख्याती अशी होती, हे श्रेष्ठांचे शिष्य होते. शिष्य असले तरी ते इतका अधिकार संपन्न होते की त्यांच्या मनात आल्याबरोबर त्यांचं जे पशु पक्षी हिंस्र पशु हत्ती असो घोडे असो कोणीही असो अगदी उडणारे लहान लहान पक्षी का असेना ते सगळं त्यांचं ऐकत होते. आणि आता आपल्या गुरूंना म्हणजे दक्षिणगिरी गोसावींना हे घेऊन जात आहे हे त्या मूक जनावरांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांच्याभोवती इतका मोठा घोळका जमला या सगळ्यांचा की त्या अधिकाऱ्याला यांच्यापर्यंत येताच आलं नाही. पण तो स्वतः शरण गेला. आता तुम्हाला जर कैद करून आम्ही अंबडला नेलं नाही तर आमचीसुद्धा नोकरी जाईल, आम्हालासुद्धा या ठिकाणी मरावं लागेल, प्राणाला मुकावं लागेल. म्हणून त्यांनी जेव्हा क्षमा मागितली तेव्हा या दक्षिणगिरी गोसावींनी प्रार्थना केल्याबरोबर ते सगळे जनावर जे ते त्यांनी वाट मोकळी केली आणि मग यांना धरून ते घेऊन गेले. आता ते अंतर जवळपास आजच्या दृष्टीने 50 किलोमीटरचं अंतर आहे. त्या 50 किलोमीटरच्या अंतरामध्ये जात असताना वर सूर्यसुद्धा होता आणि आता यांना ऊन लागेल म्हणून तेच पशुपक्षी जे आहेत ते सगळे वर छत धरून होते. असं छत होतं की त्या ठिकाणी दक्षिणगिरी गोसावींना कुठेही उन्हाचा ताप झाला नाही. उन्हापासून त्यांचं चांगल्या प्रकारे संरक्षण झालं. हे जसं झालं तसंच या ठिकाणी या यक्षाने इतके बाण सोडले की त्याखाली असणारा ध्रुव जो आहे की त्याच्यावर पूर्णपणे सावलीच होती आणि त्याच्यावर या सगळ्या बाणांचा वर्षाव होत आहे. आणि इतका तो पूर्णपणे झाकला गेला की जसा एखादा मुसळधार जेव्हा पाऊस असतो, आपण जेव्हा रेल्वे बसने प्रवास करतो इतक्या जोराचा पाऊस असतो की 10-20 फुटावरचं सुद्धा दिसत नाही. एखादा मोठा पर्वत असला
तरी तो सुद्धा जसा दिसत नाही त्याप्रमाणे ध्रुव त्या ठिकाणाहून नाहीसा झाल्यासारखा वाटायला लागला. आणि मग निसर्गाचा चमत्कार असल्यासारखं एकदम ज्याप्रमाणे सूर्य पुन्हा उगवतो, ते ढग जातात आणि सूर्य जेव्हा प्रगट होतो तेव्हा जसा सूर्य प्रगट व्हावा त्याप्रमाणे ध्रुवाचा रथ त्या ठिकाणी एकाएकी दिसू लागला, प्रकट झाला. ध्रुवाने आपल्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करून त्या शत्रूंनासुद्धा पुढे भयभीत केले. त्याच्या बाणातून इतके बाण सुटलेले आहेत की त्या तीक्ष्ण बाणांनी यक्ष आणि राक्षसांची कवचे भेदून गेली, असं लिहिलं आहे. की जसं इंद्राने जर त्याचं वज्र सोडलं तर ते वज्र एखाद्या पर्वताला देखील भेदून जातं, तसे ध्रुवाचे बाण जे आहेत ते यक्षांच्या अंगामध्ये घुसलेले आहेत. आणि त्यामुळे साहजिकच आहे ध्रुवाच्या बाणांनी काही जणांची कुंडलं, मस्तकं जे आहेत, डोक्यावरचे मुकुट असतील किंवा तालवृक्षासारखे ज्यांच्या मांड्या होत्या त्या मांड्यासुद्धा त्या ठिकाणी तुटून पडल्या आहेत. आणि वलयभूषित हातांनी, कारण हातालासुद्धा जसं क्रिकेटमध्ये ते खेळणारे बॅट्समॅन वगैरे जे गार्ड घालतात हातालासुद्धा हाताभोवती, तसं युद्धामध्ये सुद्धा चिलखतं घातली होती. पण त्यासहित त्यांचे हात, हार, बाजूबंद, मुकुट आणि मौल्यवान पगड्या यासुद्धा यांचा ढीग त्या ठिकाणी त्या रणांगणावर दिसू लागला. आणि जे यक्ष जिवंत राहिले ते क्षत्रिय श्रेष्ठ ध्रुवाच्या या पराक्रमाने छिन्नविच्छिन्न होऊन रणांगण सोडून पळून जाऊ लागले. जसे सिंहाचा पराक्रम असेल, सिंह एक जरी असला पुढे हत्तीचा कळप आला तर ते हत्तीसुद्धा पळून जातात, अशा प्रकारचे हा ध्रुवाचा हा पराक्रम या ठिकाणी दिलेला आहे. आता पुढे सांगतात की अपश्यमान स तदात आततायिनं महामृदे कंचनं मानवोत्तमं पुरीं दिदृक्षन्नपि नाविशद्विषां न मायिनां वेद चिकीर्षितं जनाः. या नरश्रेष्ठ ध्रुवाने त्या सगळ्या रणांगणावर पाहिलं की त्याला एकही वीर योद्धा हातामध्ये शस्त्र घेऊन उभा असलेला त्याला दिसले नाही. कारण सगळे त्या ठिकाणी मरून पडले होते आणि जे घायाळ झाले होते ते सुद्धा इकडे तिकडे पळत होते. आणि म्हणून त्याला असं वाटलं की आता ही अलकापुरी ही जी राजधानी आहे या ध्रुवांची, या यक्षांची, ती आपण जाऊन तिथे जावं, ती काय आहे ते सुद्धा पाहावं असं त्याला एका क्षणामध्ये वाटलं. पण ते वाटल्याबरोबर त्याच्या मनामध्ये विचार केला की हे यक्ष जे आहे ते मायावी राक्षस आहेत आणि मायावी राक्षस असल्यामुळे ते कोणत्या गोष्टीचा प्रयोग करतील आणि आपल्यावर करतील हे माहीत नसल्यामुळे तो अत्यंत सावध झाला. मनामध्ये शंका आली आणि तो सावध झाला. पण इतक्यामध्ये समुद्राच्या प्रमाणे गर्जना करणारा झंझावात जो आहे त्याचा आवाज त्यांना ऐकू येऊ लागला आणि सगळीकडे पाहिलं तर एकदम धूळ दिसू लागली. आता कुठेही मोठा वारा नव्हता, ढग नव्हते, काहीच नव्हतं, पण ही सगळी धूळ दिसायला लागली. आणि क्षणार्धामध्ये त्या मेघांनी सगळं आकाशदेह आच्छादून गेलं. सगळीकडे भयंकर गडगडाट होऊ लागला. आता अपशकुन जसे होतात त्याप्रमाणे त्या ढगामधून रक्ताच्या धारा, पू, विष्ठा, मूत्र, चरबीचा वर्षाव होऊ लागला. तसेच अनेक शस्त्र जे आहेत, दगड, गदा, परिघ, तलवारी, मुसळं यांचासुद्धा वर्षाव होऊ लागला. आता हे वर्षाव करणारे कोण होते ते यक्ष काही डोळ्याला दिसत नव्हते, पण त्यांचा प्रताप मात्र ध्रुवाला दिसू लागला. साप जसा फुत्कार करतो आणि आपल्या रागीट डोळ्यांनी आग ओकत असतो त्याप्रमाणे, किंवा एखादा मदोन्मत्त हत्ती असेल, सिंह असेल, वाघ असेल, तो जसा धुंडीच्या धुंडी धावत आपल्याकडे येत आहेत असं ध्रुवाला त्या ठिकाणी भासलं. आता प्रलय कालाप्रमाणे भयंकर गर्जना करीत समुद्र आपल्या उत्तुंग लाटांनी जसा पृथ्वीला वेढून टाकतो त्याप्रमाणे हे सगळे ध्रुवाकडे येत आहेत असं ध्रुवाला त्या ठिकाणी दिसलं. मग आता ध्रुवाने पुढे काय केलं असेल तर क्रूर स्वभावाच्या असुरांनी आपल्या आसुरी मायेने हे सगळं केलेलं आहे, हे सगळं दाखवलेलं आहे. ध्रुवाने ओळखलं की ज्यामुळे भितऱ्या लोकांची मनं जी आहेत ती थरथर कापू लागली. भितऱ्या लोकांनाही असं वाटलं की आता आपला काही जीव वाचत नाही, आता आपण मरणार, असं भितऱ्या लोकांना वाटत होतं. पण ध्रुव अजिबात डगमगला नाही. ध्रुवे प्रयुक्त कामस सुरैस्ताम मायामतेस दुस्तरताम निशाम्य तस्य मुनयः क्षमाशंसन समागताः. म्हणजे ध्रुवावर असुरांनी आपली दुस्तर माया जी आहे ती आता पसरलेली आहे. आता माया कसं की जे मायावी आहेत, जे राक्षस आहेत, रामायणामध्ये असे बरेच प्रसंग येतात, ते मायावी असल्यामुळे आपल्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी निर्माण करतील
त्यांच्या मनात जे असेल ती निर्माण व्हायची आणि ती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम करायची. तसं या ठिकाणी या सगळ्या मायेने ध्रुव वेधला गेला. आता हे पाहिल्यामुळे आता ज्या देवदेवता होत्या, कारण ध्रुवसुद्धा भगवंताचाच भक्त होता, भगवंताला अत्यंत प्रिय असणारा ध्रुव. आपण पाहिलं 5व्या वर्षी ज्याला भगवंताचं दर्शन झाले आहे ते त्या ध्रुवाचं रक्षण करणं हे सुद्धा भगवंताचंच काम आहे. नमे भक्त प्रणश्यती नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. या न्यायाने जे ऋषीमुनी होते त्यांनीसुद्धा ध्रुवासाठी चांगलं शुभचिंतन सुरू केलं आणि ते मुनी म्हणायला लागले, औत्तानपादे भगवान स्तव सारंग धन्वा देव क्षिणोत्व वनतार्ति हरो विपक्षान यन्नाम मेधय विधाय निशम्य चाद्धा लोकोंजसा तरती दुस्तरमंग मृत्युम. ते म्हणतात औत्तानपादे म्हणजे हे उत्तानपाद नंदन ध्रुवा, शरणागताचे भय नाहीसे करणारा जो भगवंत आहे तो हा सगळा प्रसंग पाहून तुझ्यावर शत्रूंचा संहार होणार नाही अशी व्यवस्था तू करेल. कारण भगवान हेच सगळ्यांचं भय नाहीसे करणारे आहेत. त्यामुळे या संकटाचा निवारण तोच भगवान करणार आहे. आणि भगवंताचे नाव घेतल्याने आणि किंबहुना ते नाव ऐकल्याने सुद्धा मनुष्य दुस्तर मृत्यूच्या जबड्यातून अनायासे वाचतो. म्हणून भगवंताचं नाम जे आहे ते नामे विषबाधा हरती नामे चेडे चेटके होती. नामस्मरणाचा एवढा मोठा समास आपल्याकडे आहे. गोंदलेकर महाराज आपले प्रल्हाद महाराज आहेत. आता परवा 10 जुलै रोजी आपल्या दत्ताभैया जे होते बुलढाण्याचे यांचंसुद्धा 81वा जन्मदिवस अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या भक्तांनी सगळ्यांनी साजरा केला. ते नाम जे आहे ते नाम आपल्या या सगळ्या संकटातून आपलं रक्षण करणार आहे. म्हणून मृत्यूच्या जबड्यातून माणूस भक्त जो आहे जो नाम घेतो तो त्यातून वाचतो. लोकोंजसा तरती दुस्तरमंग मृत्युम. दुस्तर असा मृत्यूच्या जबड्यातून सुद्धा तो अनायासाने वाचतो असं म्हणून त्या ठिकाणी सगळ्या मुनींनी सगळी अशी देवाजवळ प्रार्थना केली. असं म्हणून हा जो अध्याय आहे हा छोटासाच अध्याय आहे आज. आणि दुसरा अध्यायसुद्धा असाच 35 श्लोकाचा आहे, पण तो काही आज संपेल असं वाटत नाही. म्हणून आपण या अध्यायाबरोबरच आज आपण या ठिकाणी थांबूया. आज जरासं लवकर सुट्टी मिळाल्यासारखं वाटेल सगळ्यांना, त्यामुळे या अध्यायापाशी आपण थांबूया. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंदे दशमोऽध्याय. हा 10वा अध्याय जो आहे 4थ्या स्कंदामधला हा या ठिकाणी पूर्ण होत आहे. पुढचा अध्याय जो आहे आता ध्रुवाने एवढं सगळं युद्ध केलेलं आहे यक्षांच्या बरोबर. अनेक यक्ष जे आहेत ते मारल्या गेलेले आहेत. काही घायाळ होऊन ते सगळे पळून जाऊ लागले आपापल्या नगरीकडे. हे सगळं पाहून स्वयंभू मनू म्हणजे ध्रुवांचे आजोबा, ध्रुवाचे वडील उत्तानपाद आणि त्यांचे वडील असणारे स्वयंभू मनू आणि शतरूपा ही आजी. तर स्वयंभू मनू यांना हे दिसल्याबरोबर स्वयंभू मनू आता प्रयत्न करतात की आता जाऊन या ध्रुवाने युद्ध बंद केलं पाहिजे. आणि ते ध्रुवाला समजावून सांगतात. ते कशा प्रकारे समजवतात, ध्रुवाच्या पुढे ते काय काय गोष्टी मांडतात हे आता आपण उद्याच्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. चतुर्थ स्कंद अध्याय 11वा स्वयंभू मनूने ध्रुवाला युद्ध बंद करण्यासाठी समजावलेला आहे. या ठिकाणी तो अध्याय आपण उद्या पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करे तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरिणी भवजल तरणी.
ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ. शोक सुख मुले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. हो धन्यवाद धन्यवाद श्रीराम. आज थोडं